प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची आज बैठक। कृषी सेवेच्या 258 पदांबाबत काय होणार निर्णय याकडे लक्ष। एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनासंदर्भात सरकारनं भूमिका स्पष्ट केली नाही तर न्याय मिळवण्यासाठी मी मैदानात उतरणार, शरद पवारांचा सरकारला इशारा। राज ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्याचा दुसरा दिवस। गडचिरोली, चंद्रपूर आणि वणीतील मतदारसंघांचा आढावा घेत पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद। आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोल्हापूर दौऱ्यावर। कोल्हापुरात लाडकी बहीण कार्यक्रमाचं आयोजन। बदलापूर अत्याचार प्रकरणाची मुंबई हायकोर्टाकडून दखल। आज हायकोर्टात तातडीची सुनावणी। राज्यात पावसाचा जोर वाढणार। मराठवाड्यासह विदर्भात पावसाचा अंदाज। नवी मुंबईमध्ये घरं घेणाऱ्यांसाठी खुशखबर। सिडकोकडून लवकरच 902 घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार। खारघर आणि कळंबोलीतील घरांचा समावेश। आंध्र प्रदेशात फार्मा कंपनीत स्फोट झाल्यानं खळबळ। दुर्घटनेत 17 कर्मचाऱ्यांचा मृत्यू। गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसचा कहर। एका महिन्यात 28 मुलांचा मृत्यू तर मध्य प्रदेश आणि राजस्थानात सुद्धा अलर्ट। आणि भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा आज लुसान डायमंड लीगमध्ये सहभागी होणार। अर्शद नदीम बाहेर पडल्यानं नीरजला जेतेपदाची संधी।